त्याच्यावर त्या कथा निरूपण करतायत. वेगवेगळे विषय घेऊन त्यावर त्या बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या निरूपणकर्त्या सौ अरुणा अग्निहोत्री आपल्याला लाभल्या आहेत. त्यांचे आपण निरूपण शांत चित्ताने ऐकावे ही विनंती. धन्यवाद मेघना. सर्वांना मनापासून नमस्कार करते. सद्गुरू संत आणि ब्रह्मांड नायक अशा गजानन महाराजांचे इथे अधिष्ठान मांडले, त्यांना वंदन करते. गजानन महाराज उपासना केंद्राच्या संचालिका अंजली देव पुरंदरे, त्यांची सगळी अत्यंत दक्ष असलेली सगळी टीम आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते, आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते. खरं तर आपल्यामध्ये मी अनेक चेहरे बघतेय. तुम्ही या सगळ्यामध्ये MA PhD किंवा त्याच्याही पुढे आहात. मी अगदी पहिली ते असं समजायचं आणि असं माझं जे काही बोलणं असेल ते आपण ऐकावं अशी मी विनंती करते. कथा निरूपण म्हणजे कसं घेणार आहे माहिती? आपण एक समर्थांचा श्लोक घेणार आहोत, त्याचा एक 2-3 मिनिटं विचार करणार आहोत. खरं तर समर्थांच्या प्रत्येक श्लोकाचं विवेचन हे तासनतास होऊ शकतं, आपल्याला माहिती आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण ते म्हणजे व्यवस्थित वेळ होण्यासाठी त्याच्यावरती कमी वेळ देणार आहे. 1 तासाच्या उपासनेनंतर त्या भावनांमध्ये आपण गेलेले असाल आणि त्यातून आपल्याला रोजची घरची अनेक कामं असतातच, ती कोणाला सुटली आहेत. पण तरीसुद्धा आपण इतक्या प्रेमाने किंवा इतक्या श्रद्धेने इथे थांबलात, तरी आपल्या हृदयातली ही जी प्रेरणा आहे त्या आपल्या हृदयस्थ प्रेरणेला मी नमस्कार करते आणि सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुभासारिखे पूर्ण वैराग्य जाचे प्रतिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अत्यंत भाग्याने जे काही संत उदयाला आले त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे संत समर्थ रामदास स्वामी. यांचं जे लेखन आहे विपुल लेखन आहे. दासबोध आहे, मनोबोध आहे, आत्माराम आहे आणि हजारो श्लोकांचं स्फुट काव्य आहे. यातली मनाचे श्लोक हे आपल्या लहानपणापासूनच आपल्याबरोबर आहेत. त्या 205 मनाच्या श्लोकांपैकी मी 167वा श्लोक चिंतनासाठी घेतला. काय म्हणतात समर्थ? समर्थ असं म्हणतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी साधकाची करावी. सदा संगती सज्जनांची धरावी, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. समर्थ असं म्हणतात की आयुष्यात जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत आपण सगळं कशासाठी करत असतो? सुखासाठी, आपल्या मनाच्या आनंदासाठी. प्रत्येकाचे वाटून घेण्याचे प्रकार वेगळे, पण आपण आयुष्यभर सुखासाठी धडपडतो. त्यात काही चूक पण नाही आहे. जन्माला आल्यानंतर रडत तर नाहीच बसायचं, पण आपलं सुख बघा, नीट विचार केला तर ते सुख 3 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे वस्तू,
म्हणजे मला सोन्याचा हार हवा आहे, तो मला मिळाला की मला आनंद होतो. दुसरं म्हणजे घटना. माझी मुलगी अमेरिकेमध्ये आहे, ती आता येणार आहे, 6 महिन्यानंतर येणार आहे, पण ती येणार आहे म्हणून मला आनंद आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती. मला अगदी छान वाटेल अशी परिस्थिती. माझ्या प्रवचनाला 100-150 लोक आलेले आहेत, मी खुश. परिस्थिती, ही परिस्थिती मला आनंद देते. पण ह्या तीनही गोष्टी ह्या आहेत अशाश्वत. या शाश्वत राहणाऱ्या नाही आहेत. कधीतरी तो सोन्याचा हार तुटेल तरी किंवा कधीतरी त्याचा वापर करायला मी उपयुक्त असं मला काही होणार नाही. दुसरी घटना, मुलगी येणार, 2 महिने राहणार, मी तिला खाली पिठा बटाटे या उट्या हे लाडू ते लाडू करून खाऊ घालणार, पण एक दिवस ती जाणारच. परिस्थिती, छान 150-200 लोक आहेत आणि छान मस्त प्रवचन झाले, ते सगळे खुश आहेत. आजची रात्र उलटली की उद्या दुसऱ्या गोष्टी येतात. परिस्थिती पण संपत असते, बदलत असते. हे सगळं का? कारण हे सगळं अशाश्वत आहे आणि आपण अशाश्वताच्याच मागे लागतो. याचं कारण शाश्वत आणि आपण याच्यामध्ये मायेचा पडदा आहे आणि तो पडदा पार करून जाणं आपल्याला कठीण आहे. आपल्याला समजतं बरं का सगळं, हे सगळं माहिती आहे, पण हे सुख, या सुखाच्या आपण मागे लागतो. आचार्यांनी असं म्हटलंय, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जग मिथ्या आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ते पचवणं जड जातं. पण यावर मात करून जो शाश्वत सुखाच्या मागे लागेल, ज्या शाश्वत सुखाचा निश्चय करेल, त्याचा जो संदेह करणार नाही, घडी नाही घडी सार्थकाची करावी, म्हणजे प्रत्येक क्षणी माझं आयुष्य कसं उपयोगी होईल, माझ्या आयुष्यामध्ये मी सच्चित आनंद असलेल्या परमस्वरूपाच्या आनंदाचा कसा मी शोध घेईल, याचा जो विचार करतो त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थ होतं. हे कसं होऊ शकेल? सदा सर्वदा संगती सज्जनाची करावी. आपण आज जी उपासना केली हे तेच आहे. ही उपासना, भजन, प्रवचन, कीर्तन, परमात्म्याकडे बघणं, भगवंताचं कौतुक करणं, त्याची भजनं म्हणणं, त्याची लीला बघणं, त्याची स्तुती करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या केल्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खरं सुख मिळणार आहे. त्याचं कारण या सगळ्या गोष्टी ह्या शाश्वत सुख देणार आहेत आणि शाश्वत सुखामध्ये सच्चित आनंद. हा आनंद अनाकलनीय आहे, अनिर्वचनीय आहे, कधीही न संपणार आहे आणि त्यामुळे हे सुख आपल्याला प्राप्त होत असतं. मग असा शाश्वताचा निश्चय करणारा कोण होता? तर त्याची कथा मी आपल्याला आता सांगणार आहे. ही कथा महाभारतातली. दक्षिण भारतामध्ये चंपक नगरी नावाची एक नगरी आहे. म्हणजे आता तिचं बदललं असेल, त्यावेळेला ते नाव चंपक नगरी होतं. रम्या चंपक नगरी, शेवटी ऐकू येते ना काही? रम्या चंपक नगरी प्रेक्षक लोकासी सुरपुरी श्रमदा, हंसध्वज रक्षितिला, हंसध्वज रक्षितिला, रक्षावी प्रीतीने जशी प्रमदा. कशी होती ही नगरी? या नगरीचा राजा होता राजा हंसध्वज. या राजाला 4 मुलगे होते, सुत, सुरत, सुबल आणि सुदर्शन. 5 मुलगे, सुदर्शन आणि सुधर्मा. सुत, सुरत, सुबल, सुदर्शन आणि सुधर्मा 5 मुलगे होते. खूप छान राज्य चाललेलं आहे, म्हणजे जसं काही रामराज्य. कसं होतं ते राज्य? म्हणजे ईस्टहून वेस्टला जायला एस्केलेटर आहेत आणि ते एस्केलेटर प्लॅटफॉर्ममध्ये पण आहेत बरं का. नुसतं इथे वर जायचं आणि तिथून जिना उतरायचं असं नाही. नंतर ईस्टहून वेस्टला जायला छान असा मोटारीने किंवा रिक्षाने जायचा रस्ता आहे, म्हणजे आपल्याला सेवा संघात जायला उपयोगी पडेल असे रस्ते. रस्त्यामध्ये खड्डे नाहीत, खड्ड्यांमध्ये रस्ते नाहीत. रस्त्यावरती आहे ना आपल्याकडे त्या बिल्डिंगमध्ये 10 वाहनं खालीच उभी असतात. मग रस्ता एवढा, पण ती वाहनं वजा केली तर रस्ता एवढूच. आणि सिनियर सिटीजनला चालायला किती त्रास होतो, असं नव्हतं. छान उद्यान आहे, त्याच्यामध्ये फुलं फळं भरलेली, लोकांना असं दाटी दाटीने बसायला नाही लागत. सिटी देशमुखमध्ये आपण बसतो ना असं चिकून चिकून, तसं नाही, भरपूर जागा आहे. एकूण काय खूप छान वातावरण आहे. राजा खुश आहे, प्रजा खुश आहे. असे दिन आता आपल्याला येणार आहेत बरं का. आज राज्याभिषेक होतोय, आता असे दिन महाराष्ट्राचे येणार असेल. हे किती छान वेळेला अंजली ते तुम्ही ठेवलंय की तिकडे राज्यारोहण होतंय. आणि आज उपासना मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार, लक्ष्मीचं व्रत करणार. कितीतरी लक्ष्मी इथे बसल्यात, त्या लक्ष्मींना सुद्धा मी नमस्कार करते आणि या आपल्या उपासनेचं फळ आपल्या सगळ्यांना मिळेल अशी महाराजांच्या चरणी विनंती करते. तर असं हे
सुंदर सुंदर सगळं चाललेलं आहे बरं का. आणि त्या राजाचा एकदा दरबार भरलेला आहे, असा मोठाच्या मोठा दरबार. आणि त्या दरबारामध्ये व्यत्यय आणणारा एक सेवक धावत 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 तिथे येतो. त्याला कळतंय की मी असं डिस्टर्ब करण्याचे म्हणतो आपण, असं करायला नको आहे, पण काहीतरी घडतं आणि तो धावत 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 येतो आणि तो घाबरतो. त्याला ते सांगायचं पण आहे आणि व्यत्यय पण आणायचं नाहीये. राजा म्हणतो, हंसध्वज राजा अत्यंत चांगला राजा म्हणतो, अरे अरे सेवका बोल, काय झालं, कशासाठी धावत आलास? महाराज महाराज महाराज, घात झाला. असला घात झाला. मी म्हणे आपल्या अश्वशाळेमध्ये, म्हणजे आपली पागा जी आहे घोड्यांची, तिथे काम करत होतो आणि मी काय पाहिलं माहिती, एक मोठाच्या मोठा असा पांढरा असा वांड असा घोडा तिथे आला. अशी त्याची मोठीच्या मोठी आयाळ आणि त्याचे कृष्णवर्ण, कृष्ण असे त्याचे कान, कृष्णकर्ण कान असले असा असलेला, आणि तो वांड असा धावत धावत आला. आणि मला वाटलं हा काहीतरी आपला इथे घोळ करणार, म्हणून मी धावत धावत गेलो आणि एक अशी छलांग मारली आणि त्याच्या पाठीवरती मी बसलो. ते वांड जनावर मला काढायला बघत होतं, पण मी पण अश्वांना शिकवणार आहे ना, त्यामुळे मी बरोबर त्याची ती आयाळ धरली आणि त्याचे कान पिळले आणि माझ्या खिशामध्ये जी दोरी होती ती दोरी त्याच्या नाकातून घालून त्याला मग पाठीवर हळूहळू थापटत 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 आपल्या अश्वशाळेमध्ये आणलं आणि मी त्याला बांधलं. आता त्याच्याही लक्षात आलं घोड्याच्या की मी काही त्याला सोडणार नाही. मग तो घोडा पण माझ्याशी चांगला लागला. मी त्या घोड्यावर उतरलो आणि महाराज काय झालं माहितीये, त्या घोड्याच्या कपावर एवढी मोठी सोनेरी, एवढा मोठा सोनेरी पत्रा होता. हो, त्या पत्र्यावर असं लिहिलं होतं की हा घोडा धर्मराजाचा आहे आणि तो अश्वमेध यज्ञासाठी आणलेला आहे आणि ह्या घोड्याला जर तुम्ही पकडलं तर तुम्ही मांडलिक तरी व्हा, नाहीतर तुम्ही युद्धाला तरी तयार व्हा. ज्या आधी आपण घोडा पकडलाय त्या आयदर आपण तो सोडायला तरी हवा, नाहीतर युद्धाला तयार राहिलं पाहिजे. अहो, चंपक नगरी ती केवढीशी आणि महाभारत जिंकलेले पांडव, त्यांना तोंड द्यायचं म्हणजे किती कठीण आहे. सेवकाला प्रश्न पडला, आपण केलं ते बरोबर की चूक? पण हंसध्वज राजा म्हणला, अरे वा 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 सेवका, तू हे फारच छान केलंस. सगळे आश्चर्याने बघायला लागले. सगळ्यांनी भीती वाटली की आता काय, आता लढाई का मांडली तत्व, दोन्ही नको आहे ना. हंसध्वज सांगतो, 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे धौम्य ऋषी आले होते. धौम्य आणि पांडवांचे ऋषी. ते आहे ना, आपल्या कविता होती, धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा, रामा संगे जानकी नांदताना पाहिली. सुंदर पद आहे ते. तर हे धौम्य ऋषी आपल्याकडे आले होते आणि त्यांची मी खूप छान पूजा अर्चा केली, आदरातिथ्य केलं आणि ते धौम्य ऋषी इतके खुश झाले. धौम्य ऋषी त्यांनी मला सांगितलं, राजा तुला काय हवे ते माग, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. आणि मी त्यांच्याकडे काय मागितलं, महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेला मला तिथे जाता आलं नाही काही कारणाने. मला पांडवांच्या बाजूने लढायचं होतं पण ते जमलं नाही. पण ते जे दृश्य आहे जे मी ऐकलेलं आहे की असा मस्त असा तो रथ आहे, त्या रथाच्या वरती हनुमंत बसलेले आहेत, अर्जुन त्याच्यामध्ये गांडीवधारी अर्जुन आहे आणि आपला लाडका परमप्रिय गोपाळकृष्ण हा तिथे सारथ्य करतोय आणि असे ते 4 घोडे फुरफुरणारे शेकटे असलेले आणि असे तगडे घोडे. असं जे आहे ना हे मला माझ्या डोळ्यांनी पाहायचे, हे मी ऐकलेलं आहे. हंसध्वजाला असं का वाटतं, कारण लहानपणापासून तो श्रीकृष्णांचा परमभक्त आहे. अखंड भगवंताचं नाम घ्यायचं आणि हेच गुण त्याच्या 5ही मुलांमध्ये आले आणि सुधर्म जो आहे ना हा तर त्याच्यामध्ये अगदी पुढे गेलेला. म्हणजे तो तर जळी स्थळी काष्टी पाषाणी गोपालकृष्णांचं नाव घेणारा आणि सगळेजण भगवंताचं दर्शन आपल्याला कसं कधी होईल या इच्छेमध्ये असलेले. राजा म्हणतो, सेवका तू छान केलंस, कारण आता लढायचं आहे ना, म्हणजे आता अर्जुन येणार आणि अर्जुन येणार म्हणजे तो रथ असणार आणि त्या रथामध्ये श्रीकृष्ण असणार आणि मग मला दर्शन कसं होणार. करव सुपद पे विसजा, करव सुपद पे विसजा, वेदस्तन शोभती शिरे 7, पृच्छे 5 जयाला, पृच्छे 5 जयाला, स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. म्हणजे काय, करवसू, वसू 8 आहेत आपल्याला माहिती आहे. 8
कर असले पाहिजे. मग 8 कर कसे काय? आता श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे आणि हनुमंत आहे, सगळ्यांच्या 6 व्हायला पाहिजेत की नाही? पण भगवद्गीता सांगताना जो विभूती योग आहे त्यावेळेला भगवान कृष्णाचे 4 हात आहेत. त्यामुळे ते 4 आणि 2 6 आणि 2 8 कर वसू 8 हात झाले. पदवे विसजा, पाय 22 कसे काय? 4 घोड्यांचे 4 4 मिळून 16 आणि या तिघांचे 2 2 16 आणि 6 22. पदवे विसजा. वेदस्तन, वेद किती आहेत? 4. आपल्या माहिती आहे ऋग्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. वेदस्तन 4 स्तन असतील म्हणजे कोण? 3 जण आहेत ना खरी इथे आणि 4 घोडे आहेत. स्तनांच्या बाबतीत असं आहे की प्रत्येक सजीवाला स्तन आहेत. मग ते पुरुषांना पण आहेत, छोटे आहेत, पण ही परमेश्वराचीच किमया आहे. मग इथे 4च कसे? तर घोडा हा प्राणी आहे ना, याला स्तन नसतं. आणि हे जे 3 आहेत, कृष्ण, अर्जुन आणि वरती कोण असते? हनुमंत. याच्यात अर्जुनाला स्तन नाही आहेत बरं का. अर्जुन हा खरा नर समजला जातो. म्हणून वेदस्तन पण 2 भगवंत आणि हनुमंत. वेदस्तन शिरे शोभती 7. शिरे 7 म्हणजे 4 घोड्यांची आणि यांची 3. पृच्छे 5 जयाला. 4 शेपट्या कशा काय? घोड्यांच्या 4 आणि हनुमंतांची 1. तर असं हे दर्शन आहे ते स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. हे दर्शन झालं ना की मला मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे असं दर्शन मला हवंच आहे. सेवका तू खूप चांगलं केलंस, तू काळजीच करू नकोस. त्या सेवकाचा जीव भांड्यात पडला. आपण असतो तो ओरडलो असतो ना, त्या कामवालीने एक कपशी फोडली तर आपण किती ओरडतो? आयुष्य गेल्याचं ओरडतो तिला असं. तर असा तो दरबार भरला आणि त्या दरबारात आता त्यांच्या मनात येतं की म्हणजे थोडक्यात आता युद्ध करणं आलं. हंसध्वज त्याच्याच त्या मानसिक विचारांमध्ये आता भगवंत येतील आणि ते काय म्हणतो? जेथे अर्जुन भक्त राज वसतो तेथे वसे श्रीहरी. जेथे अर्जुन भक्त राज वसतो तेथे वसे श्रीहरी. तो भाग्ये स्वपुरा आला तरी तुम्ही वेगे धरावा हरी. हरी म्हणजे घोडा पण बरं का. हरी भगवंताचे नाव आहे. घोड्याला पण कोणत्या घोड्याला हरी म्हणतात. वृद्धाला मग कृष्ण दर्शन सुखे. आता वृद्ध झालोय, त्यामुळे कृष्णाचं दर्शन होईल. वृद्धाला मग कृष्ण दर्शन सुखे होईल त्याच्यामुळे. आता उद्धरतील मदीय सगळी संपूर्ण माझी कुळे. अशा या भगवंताचं दर्शन झालं की माझ्या सगळ्या कुळांचा उद्धार होणार आहे. त्यामुळे सेवका तूही छान केलंस. आणि भराभरा आज्ञा गेल्या आणि ढम 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 ढोल वाजायला लागले. कशासाठी? तर सगळ्यांना निरोप गेले की आता आपल्याला लढायचे, आता लढायचे. आणि त्या ढोलांचे जे आवाज असायचे त्यात एक विवक्षित अर्थ असायचा की असे ढोल वाजले म्हणजे तुम्हाला 2 तास आहेत, तुम्ही तुमची जेवणं करा, तुमची काय घरची कामं असतील ती करा. विवक्षित आवाजाच्या दुसऱ्या ढोलचा असा अर्थ आहे की तुम्ही सगळे युद्धभूमीवर आता जमा व्हा. कुणाकडे काही असेल नसेल, कुणाकडे तलवार असेल, खडग नसेल, चपला बूट नसेल किंवा तुमची साधनं नसतील, कारण अचानक आलं हे, तर ती तुम्ही राजाच्या सैनिकांकडनं घ्यायची आहेत. त्याला विवक्षित वेळ आहे. आणि एक अशी पुढची जी आहे जो वाजवण्याचा प्रकार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या युद्धभूमीवरती हजर राहायचं. दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे अशा प्रकारे कम्युनिकेशन होतं आपल्याला माहिती आहे. आणि भरा लोक जमा व्हायला लागले, म्हणजे सैनिक तरुण जमा व्हायला लागले. असं म्हटलंय की त्या क्षत्रियांनी अशी भरपूर व्यायाम केलेला, अशी मेहनत केलेली आहे ना, त्यांना कधी आपण युद्ध करतो असं व्हायचं. पण युद्धाचा प्रसंग चालला नसतो, त्यामुळे ते सगळे खुश. त्या खुशीने त्यांचे म्हणे पूर भरू असे आले की कथाकार म्हणतात की त्यांच्या 12 बंद्या तुटल्या, पोटावरच्या नाही छातीवरच्या. त्या 12 बंद्या तुटल्या. इतका त्यांना उत्साह असं ओतप्रोत भरून येतं की नाही, तसं झालं. भराभरा सगळे जमायला लागले. आता ही युद्धभूमी जी आहे ना, त्या युद्धभूमीच्या थोडीशी पुढे एक मोठीच्या मोठी कढई ठेवली होती. कढई काय लाडू वळायच्या की काय तुझे? मोठीच्या मोठी कढई, अशी लोखंडाची जाड कढई. तेवढी कढई, त्या कढईमध्ये 10-12 माणसं अशी जवळजवळ बसली तर 10-12 मावतील. आणि आपण ट्रेनचा जर हिशोब केला ना, ट्रेननी पुढे ट्रॅव्हल केलं असेल तर आपण असतं की नाही, 4थी सीट असते बघा, त्यांना 4थी बसेल ती म्हणते सरको करतात. तर त्या 3 बायका नुसत्याच अशा डोलतात, त्या हालत नाही. आणि मग ती 4थी म्हणते सरको. ती पहिली म्हणते इधर तो भिंत आहे ना, ऐसा सरकेंगे, आणि ती सरकत नाही. दुसऱ्या
दिवशी तोच सीन असतो. पहिली बाई चौथ्या सीटला जाते, चौथी पहिल्याला डायलॉग तोच असतो. कोणीही सारखं आपण यातली केलेलं होतं आणि हे आपल्या अगदी छान येतात. तर अशा जर कोंबून जर माणसं बसली तर 15 माणसं बसली ना, अशी ती मोठी कढई. कढई कशासाठी होती तर युद्धाच्या वेळेला जर कोणी उशिरा आला तर त्या कढईमध्ये असं पूर्ण तेल भरलं जायचं आणि ते तेल तापवायचं. कसं तापवायचं? आता ही कढई तर काय तुमच्या गॅसवर किंवा चुलावर ठेवणं शक्य नाही. तर त्या कढईच्या खाली असे चर खणायचे, मोठे चर खणायचे, त्यात लाकडं घालायची, ती लाकडं पेटवायची आणि मग ते तेल असं रटा उकळेल आणि उशिरा जो येईल ना त्याला स्ट्रेट वे त्याच्यात टाकायचं सगळ्यांच्या समोर. खरं सांगू का, महिलांवरती अत्याचार करणाऱ्याला ही अशी शिक्षा दिली पाहिजे. अशी शिक्षा दिली ना ते महिलांवरचा अत्याचार होणार नाही. शक्य झालं आपला आवाज पोचला तर आपण आता नवीन मंडळींकडे पोचूया. आता दिलं एकत्र आहेत ना, त्या प्रॉब्लेमच नाही आहे असं. तर अशी ती कढई आणि असं ते तेल आणि घराघरा सगळे जमलेले आहेत. आणि आता राजाचे मुलगे, राजाचे 5ही मुलगे आता तयार आहेत. 4ही मुलगे आणि राजा हंसोदय स्वतः त्या युद्धभूमीवरती हजर आहेत. कढई रोविली मेदिनी म्हणजे पृथ्वी, ती पूर्ण केली तैल भरोनी, तळी पेटविलासे अग्नी, मग रणदुंदुभी वाजविली. आणि रणदुंदुभी वाजलेली आहे आणि आता सगळे तिथे जमलेले आहेत. 4 मुलगे आणि हंसध्वज राजा स्वतः तिथे आलेला आहे. मग कोण नाही आला तिथे? सुधन्वा. अरे सुधन्वा तर ही बातमी ऐकल्यानंतर एवढा खुश असतो, तो म्हणतो मी अर्जुनाशीच सामना करणार. डायरेक्ट चीफ मिनिस्टर, मधल्या कोणाशी मी बोलतच नाही. मला समोर अर्जुन पाहिजे, मी त्याचाच विरोध करणार आहे. आणि तो खुशीत असतो, कारण एक क्षत्रियाची खुमखुमी असते बघा. आपल्या पण जास्त माणसं आली की काय काय पदार्थ करायची खुमखुमी येते बघा. मग तो ती बिघडी करा, हे का ते का, एवढे पदार्थ करतो की आलेला माणूस त्याने त्याचं पोटच बिघडतं. पण ती खुमखुमी असते बघा, आपल्याला करावंसं वाटतं. असा हा सुधन्वा कधी एकदा येतो आणि तो समोर कृष्ण पाहिजे, त्या श्रीकृष्णाचं मला दर्शन होईल आणि मी असा अर्जुनाला मारीन ना, असं त्याचा तो आनंदाने त्याचं ऊर भरून आलेले असतात. तो छान चिकट वगैरे घालतो, सगळे काय त्याच्या हातावरती आयुध घालायचे असतात, ते शिरस्त्राण वगैरे सगळं घालतो. अत्यंत संस्कारी मुलगा आहे. त्यामुळे युद्धाला जाण्यापूर्वी आईला नमस्कार करायला जातो. आपल्याकडे पद्धत आहे, काहीही चांगलं काम करायचं असेल मोठं तर आपल्याला मातेचा आशीर्वाद, मात्या तिथेच आशीर्वाद घ्यायचा असतो. त्याप्रमाणे तो गेला आईकडे. मग मातृपदी करुणी सुधन्वा नमना, पातला प्रियेच्या सदना. आईला नमस्कार केलाय, तिचे आशीर्वाद घेतले. वडील तर युद्धाला गेलेलेच आहेत आणि आता आपल्या प्रिय पत्नीच्या महालात येतो. 22-25चा आहे बाबा. 6 महिन्यापूर्वी लग्न झालेले आहे. पत्नीचं नाव आहे प्रभावती. मग मातृपदी करुणी सुधन्वा नमना, पातला प्रियेच्या सदना. पाहिली प्रभावती राणी, ती उभी जोडुनी पाणी. पाणी म्हणजे हात जोडून उभी आहे. छान औक्षण करायसाठी असं ताट मगाशी कसं छान औक्षण केलं, तसं छान औक्षण केलेलं आहे. आपला पती आता युद्धाला जाणार आहे. पाहिली प्रभावती राणी, ती उभी जोडुनी पाणी. पतीला विनविते नमुनी, पतीला विनविते नमुनी. ओवाळीचे ओवाळीचे आज या सदना, द्यामान माझी वचना. सुंदर असं ती औषणाचं ताट घेऊन उभी आहे, कदम घेऊन उभी आहे आणि अत्यंत देखणी हो. हा सुधन्वा स्वतः देखणा, ती देखणी राणीच आहे. सर्व आभूषण घातलेले, सुंदर असं वस्त्र नेसलेली आहे आणि अतिशय देखणी अशी ती राणी औक्षण करण्यासाठी उभी आहे. ती त्या सुधन्वाकडे बघते आणि म्हणते, नाथ तुम्ही आता युद्धावर जाणार, मी एक मागणं मागू का? अगं बोल प्रभावती बोल, आज मी एकदम खुश आहे. आज मी अर्जुनाशी सामना करणार आणि आज अर्जुनाला मी मारूनच टाकणार. तुला काय पाहिजे बोल. ती म्हणते, बघा बरं माझं मागणं जरा वेगळं
असं मी पाहिलं. आणि खरं ना, त्या 6 महिन्यामध्ये पती पत्नी या नात्यांनी आपण फारसे जवळ आलेलोच नाही. मग मला असं वाटतंय, युद्धाला जाण्यापूर्वी तुम्ही पत्नी म्हणून एकदा मला जवळ घ्यावं. का? त्या श्रीकृष्णाला जेव्हा तुम्ही बघाल ना, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या भगवंताला जेव्हा बघाल ना, तेव्हा तुमच्या चित्तातला काम नाहीसा होणार आहे. युद्ध संपल्यानंतर तुम्ही परत याल की नाही मला माहीत नाही, पण जर आलात परत ना, तर तुम्ही माझ्याकडे पत्नी या नजरेने नाही बघू शकणार. आणि म्हणून हा हंसध्वज राजांचा जो उत्तम आणि अत्यंत पराक्रमी वंश आहे ना, हा पुढे चालत राहायला पाहिजे ना. आणि यासाठी मला असं वाटतं की तुम्ही एकदा मला जवळ घ्या. रागावला सुधर्व रागावला. अगं मी चिलखत घातलेली आहे, आता मी रणांगणाला जातो, तिथे रणधुंदी तुम्ही वाजली आणि ही काही तुझी अप्रस्तुत मागणी आहे. ती म्हणते, नसता अपराध परी त्यजुनी मत्याग मुक्तीला करिता धर्मेच अर्थेच असे वदला का हो करंड अनकरिना राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. नाथ, आपण जेव्हा लग्न केलं त्यावेळेला पंचमहाभूत आणि वेद विद्यामध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणांच्या समोर आपण शपथ घेतली आहे. काय? धर्मेच्या अर्थेच्या नातीचरांनी. आयुष्यामध्ये कुठलंही काम, मग ते धर्माचं असो, अर्थाचं असो, कामाचं असो, हे आपण एकमेकांच्या संगतीने करू, एकमेकांना विचारून करू, एकमेकांची परवानगी असेल अशा प्रकारे करू, अशी आपण शपथ घेतली आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नव्याने बाहेर येताना हरिओममध्ये सामोसे हाणायचे, पाणीपुरी हाणायची आणि कच्ची दाबेली हाणायची आणि बायकोला सांगायचं नाही, असं नाही. जी काही महत्वाची कामं आहेत ती सगळी तुम्ही एकमेकांशी बोलून करा, असं तुम्ही म्हटलात ना. सुधर्मा विचार करतो, तिच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामवासना नाही आहे. आणि तो एक तर तिच्याकडे बघतो, ती त्याच्याकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की आपलं म्हणणं याला पटलेलं आहे. ती धावत जाते आणि त्याला मिठी मारते, आलिंगन देते. ऐसे बदोन साध्वी झाली कंठी मिठी स्वभावूनी झाला बद्धची प्रेमे अधिक नसे लोह पाश त्याहूनी. या जगामध्ये लोखंडाची कितीही अवजड बेडी असेल तरी स्त्रीनी आपल्या कमलाकरांचा जो पाश पतीभोवती जो वेढलेला आहे ना, त्याच्यापेक्षा ती बेडी ही जड नसते असं शास्त्रकारांनी म्हटलंय. त्याला पटलेलं आहे, त्यामुळे तो तिची इच्छा पूर्ण करतो. आणि आता पुन्हा एकदा तो स्नान करतो आणि आता युद्धाला जायचंय. पुन्हा एकदा स्नान करून शुचिर्भूत होतो. युद्धाला जाताना स्नान का करायचंय? कारण क्षत्रियांनी युद्ध करणं ही त्याची पूजा आहे. कीर्तनकारांनी कीर्तन करणं, प्रवचन करणं ही त्यांची पूजा आहे. डॉक्टरांनी पेशंटला चेक करणं, कुणी सर्व्हिस देणं ही त्यांची पूजा आहे. आणि ही पूजा आपण उत्तम करायला पाहिजे. आणि ही पूजा करताना आपण सुस्नात झालं पाहिजे. आपणही घरी स्वयंपाकाला जाताना पहिल्यांदा अगदी आंघोळ करतो, सुस्नात होतो. भगवंताला काय आवडतं? भगवंताला तुम्ही चाफ्याच्याही महागाचे महाग हार घातले म्हणजे आवडतं का हो? ते हार आपल्यासाठी असतात. तो सुवास ते सगळं आहे ना, हे आपल्यासाठी असतं. भगवंताला काय आवडतं? आपली कर्म आपण चोख करणं, हे भगवंताला आवडतं. माऊलींनी असं म्हटलंय, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपरा तोषा लागली. वीरा म्हणजे माळ. आपण जी कर्म आपल्याला सांगितली ती चोख करून त्या फुलांची माळ भगवंताला घातली तर ते भगवंताला जास्त आवडतं. त्याप्रमाणे आता सुगंधा पुन्हा एकदा सगळं चिलकत वगैरे सगळं घालून तयार आहे. त्याचा घोडा आता त्याचा रथ आता निघतो. आता निघाला. हुए घोडे परसवार, हुए घोडे परसवार, हातलेच तलवार, हातलेच तलवार, करे शत्रुन सोमा, करे शत्रुन सोमा, युद्धभूमी चले है, युद्धभूमी चले है, युद्धभूमी चले है. आणि असं
निघालाय, पण त्याच्या मनात येतं की मला बहुतेक उशीर होतोय आणि तुमचं आणि माझं दुर्दैव, ज्या क्षणी तो त्या रणभूमीवरती पोहोचतो, युद्धभूमीवरती सगळे जवान उभे, सगळे सैनिक आपापल्या काय म्हणतात पोझिशन्स घेऊन उभे, समोर अर्जुनाची पांडवांची सेना आहे, सगळे आपापल्या जागी उभे आहेत. मग थांबलेत काय? सुधर्माची वाट बघताय आणि सुधर्माला उशीर झाला. शंख आणि लिखित हे राजा हंसध्वजाचे 2 मंत्री आहेत की हे मंत्री न्याय अन्याय जो काही न निवाडा करतात ते तिथे उभे आहेत. सगळ्या लोकांनी मागे येऊन पाहिलं, जसा याचा रथ येतो तसा, आणि सगळ्यांनी पण आता सुधर्माला त्या कढईमध्ये टाकायला लागणार आणि आपला हा राजपुत्र आपल्या देखत जाणार. हे युद्ध ज्याच्या जीवावर मांडलंय तोच आपल्यातनं जाणार. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. शंखलिखित म्हणतात, शंखलिखित म्हणती भूपा. तो राजा जो आहे हंसध्वजाच्या चेहऱ्यावरही दुःख येणारच हो. आधी आपलं लाडकोपड कशाने मेलं तर त्याला दुःखच आहे, आणि आज असा प्रसंग आहे अर्जुनाला तोड द्यायचंय आणि ज्याच्या जीवावर ज्याची भिस्त आहे, ज्याच्या मांडली तोच जाणार. वाईट वाटतंय हंसध्वजाला. पण शंखलिखित म्हणती भूपा, शंखलिखित म्हणती भूपा, पुत्र प्रेमात गुंतसी काय. आठव सत्वार्थे हरिश्चंद्रे, हरिश्चंद्र आठव, सत्वार्थे हरिश्चंद्रे, विकिली निज पत्नी निज पुत्र काय. आठव, कशाला तू मुलात गुंतोयस. हंसध्वज नमस्कार करतो. माझ्या मंत्रिगणाने दिलेला जो आदेश असेल तो मला मान्य आहे. असं नाही की माझा मुलगा क्रूजवर सापडला अंमली पदार्थ घेताना तर त्याला मी माफ करायचं. नो, असं नाहीये. मी काय काल राष्ट्राध्यक्ष होतो मग आज माझ्या मुलांनी केलेल्याला मी माफ करणार. नो, अमेरिका असलं तरी काय झालं, असं नाही. माझ्या प्रजाजनांना जो न्याय आहे तोच माझ्या मुलाला असेल. ही कारवाई करा. शंखलिखित सांगतात सेवकांना आपल्या नियमांप्रमाणे सुधर्माला आता त्या तेलात टाकायचं. कढई ती रटरट तेल उकळतच आहे, ती वाटच बघते आता कोणाचा तरी घास घ्यायची. सुधर्माला वाईट वाटतं. त्याला मरण्याची भीती नव्हती हो. तो क्षत्रिय, जातीवंत क्षत्रिय. असे उपास करून आपोषण करणारे, काय ते खाऊन पिऊन उपोषण करणारे असतात ना, टरांगे फरांगे वगैरे, तसलं कोणी नाही. जातीवंत क्षत्रिय आहे हो तो. मरणाची भीती नाही आहे त्याला. वाईट याचं वाटतंय की मी माझ्या राज्याच्या रक्षणासाठी नाही काही करू शकत. मला चिंतासारखा मृत्यू होतोय याचं त्याला दुःख. पण ठीक आहे, तो फक्त आपल्याकडे हात बघून हात जोडतो आणि म्हणतो, हे श्रीकृष्ण, तुला बघायची आस होती रे मला. जन्मापासून मी फक्त तुझं चिंतन केलं, फक्त तुझं. कधीतरी तू मला भेटशील, तुझ्यासाठी मला प्राण द्यायला लागले तरी चालेल, पण तुला एकदा बघावं या डोळ्यांनी आणि मग मृत्यू यावा असं वाटत होतं. आणि आता तर माझ्याकडे वेळच नाही. 3 किंवा 4 मिनिटांमध्ये माझा मृत्यू होणार आहे. हे जगदीश्वर, तुम्हाला भेटशील का? सर्वज्ञा जगदीशा कृष्णा कृष्णायसे, श्रीकृष्णा मी तुला किती बाहू, सत्वरया करुणार्थे, सत्वरया करुणार्थे, गरुडाची वाटती नका पाहू. नका आठवू, गरुडाची उशीर होईल. 3-4 मिनिटांमध्ये या, मला दर्शन द्या, माझं आयुष्य, माझा उद्धार होईल. वेळ झाली. सेवकांना सांगितलेलं आहे की आता सुधन्वला त्या कढईमध्ये टाकून द्यायचं. सुधन्वचे हात भगवंतापर्यंत गेली नाही काय हो. भगवंत कितीतरी भक्तांच्या आखेला कसा धावून झालाय. खूप उदाहरण आहेत आपल्याकडे. भगवंत विचार करतात, जर मी आत्ता इथे आलो ना तर मला बघून याचा उद्धारच होईल, त्याला मुक्तीच मिळेल. पण त्याचा पराक्रम लोकांना कळणार नाही ना, मग तो तर कळायला पाहिजे. भगवंत एक आयडिया करतात. भगवंत अग्नीला आदेश देतात. बघा, पंचमहाभूत आहे ना, त्यांचं पंचमहाभूतत्व जे आहे, वाऱ्याचं वायू तत्व, अग्नीचं उष्णता देण्याचं तत्व, पृथ्वी जल, ह्या सगळ्यांची जी तत्व आहेत ना, ही या भगवंताच्या आज्ञेनुसार चालतात. भगवंत अग्नीला आज्ञा देतो की तू दिसतोय तसा दिस, पण तुझ्यातली उष्णता काढून टाक. आणि त्यामुळे काय होतं, ते रटरट
ते तेल थंड होऊन जातं. शंखलिखितांचा आदेश येतो, टाकून द्या त्याला आता. आणि ते सेवक पुढे येतात, त्याला ते चिलखत वगैरे त्याचं काढलंय आणि त्याला उचलून आता टाकणार. सगळ्या त्या तिथल्या लोकांनी, ते लढायला आलेले युद्धभूमीवरच्या सगळ्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले की काही आम्हाला ते बघवणार. कान पण मिटून घेतले की त्याची आता जी आळं येईल, किंचाळ येईल ती आम्हाला नाही ऐकणार. सगळ्यांनी कान मिटून घेतले, डोळे मिटून घेतले आणि त्या सेवकांनी त्याला त्याच्यात फेकून दिला, रटनट त्या तेलात. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, काही आवाज नाही, काही नाही. 2-3 मिनिटांनी सगळ्यांनी डोळे उघडले, बघितलं काय? अहो, काय भगवंताची लीला. त्या प्रचंड तेल असलेल्या त्या मोठ्या कढईमध्ये हा आमचा सुधन्वा मांडी घालून बसलेला आहे आणि म्हणतोय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रोते हो, तो श्रीकृष्णाचं नाव घेतोय. आपण हे नाव घेऊया. आपण एक छोटंसं भजन म्हणूया. मी पहिली ओळ म्हणते, आपण मला फॉलो करा. हरी सुंदर नंद मुकुंदा, आवाज येतोय. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि आता शंखलिखित धावत येतात आणि वा, ज्या अर्थी हा जिवंत आहे याचा अर्थ भगवंताचा संकेत आहे की ह्याच्या हातनं हे युद्ध होणार आहे. आणि राजाला सांगून भराभरा त्याला बाहेर काढलं जातं. तो पुन्हा एकदा काय त्यांच्या शामियाना असेल तिकडे जातो, छान पुन्हा एकदा आंघोळ होतो, पण परत आता चिलखत घालून येतो. आता तर त्याचा उत्साह वाढला आणि आता काय, आता पुनर्जन्म मिळणार आहे आणि येस, आता अर्जुनाला मी ठार करणारच अशा द्वेषात तो आता आलाय. तो त्याच्या सारथ्याला सांगतो, मला 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 माझा रथ ने आणि कुठे उभा कर, समोर बरोबर अर्जुन पाहिजे. म्हणजे त्या अर्जुनाचा सारथी तर श्रीकृष्ण असेल आणि मी त्या भगवंताला बघीन आणि नंतर त्या अर्जुनाला ठार मारीन. भराभरा त्याचा रथ मध्ये आणला जातो आणि समोर अर्जुन तर आहेच, पण सारथी कृष्ण नाहीये. हा म्हणतो, काय बदली सारथी दिला की काय? त्याला खात्री आहे मला मिळणार, माझा भगवंत मिळणार. आणि अर्जुन आहे ना, अर्जुनाला तर मी मारणारच आहे. आणि समोर जो अर्जुन उभा आहे ना, त्याच्याकडे बघून सुधन्वा असा हसतो. अर्जुनाने ते पाहिलं. बघा, आपण बँकेत मॅनेजर असून एखादा क्लार्क आपल्याकडून हसतात, आपल्याला आवडत नाही. मी मॅनेजर ना, चिन्ह मला, माझ्याकडे तर हसायचं नाही, असं मी असता. अर्जुनाला राग येतो. अरे ए पोरा, कोण आहेस तू? हसतोस माझ्याकडे बघून? तुला माहितीये का मी कोण आहे? सुधन्वा म्हणतो, महाराज, गांडीवधारी अर्जुन महाराज, तुम्हाला कोण नाही ओळखणार? महाभारतामध्ये युद्ध तुम्ही जिंकून दिलं, तुम्ही माहित नाही असं कोणी असेल का? अर्जुन म्हणतो, मला बघितल्यानंतर लोक म्हणे गर्भगळीत होतात. हा शब्द खरं स्त्रियांसाठी आहे, पण गर्भगळीत होतात, पळतात पाय मागे लावून, कारण त्यांना भीती असते की मी त्यांना ठार मारेन, मांडली तरी मारेन तर मारीन. पण हा 22-25 वर्षाचा पोरगा एक रथात बसून आला, शिवाय माझ्याकडे मी नसतोय. ए पोरा, तुला माहित नाही माझं कर्तृत्व काय आहे. महाभारतामध्ये मी कर्णाला मारले, मी मोठ्या मोठ्या धनुर्धरांना मारले, मी त्या दुर्योधनाला नाकी नवळले, मी ह्यांना मारले, त्यांना मारले, जयद्रथाला मारले. कोण समजतो स्वतःला? मी कोण आहे तुला माहित आहे का? सुधन्वा म्हणतो, अर्जुन महाराज, अहो तुमचं कर्तृत्व माहिती नाही असं कोणी आहे का? पण मला एक सांगा,
तुम्ही हे सगळं कोणाच्या जीवावर केलं हो? फक्त कल्पना करा, महाभारतामध्ये कृष्ण नाही आणि काय झालं असतं. ज्या माझ्या माधवामुळे, माझ्या केशवामुळे तुम्हाला असा सगळा विजय मिळाला, त्या माझ्या केशवाला, माझ्या माधवाला तू विसरतोस. ऐकून पार्थ पराक्रम रोषे, त्याचा तो पराक्रम निसता पण भगवंताचा नाही. ऐकून पार्थ पराक्रम रोषे, हंस ध्वज सुत बोले हे, हंस ध्वज सुत बोले हे. काय म्हणतो अर्जुन? अरे मी त्या सगळ्या कौरवांचा खात्मा केला. हा म्हणतो दावी मला हात तो जेणे, दावी मला हात तो जेणे, कौरव जर्जर केले, कौरव जर्जर केले हे, साधुजी राजा राम कहोजी, साधुजी राजा राम. अरे तू ज्या हाताने कौरवांना ठार मारलंस ना, तो हात दाखव. तुला सव्यसाची म्हणतात ना, तू डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताने करतोस ना मारामारी, तुझा तो हात दाखव, तो मी खोब्यात काढूनच टाकतो. अरे बापरे, आज पण ऐकून घाबरायला होतं. त्यावेळेला अर्जुन नुकतंच महाभारताचं युद्ध झालं आणि 25 वर्षाचं पोरगं, त्याच्या मनात येतं त्याला कोणाचा सपोर्ट आहे? कमळाचा असणार. अहो तेव्हाच ना ते सुरत, मग गुवाहाटी आणि मग गोवा आणि ते डोंगर, ती झाडी, हे तेव्हा कसं ना कमळाच्या सपोर्ट शिवाय नाही. पण कमळाने पण योग्य माणसांना सपोर्ट दिला की नाही, आणि म्हणून आजचा दिवस आलाय. भडकला तो, अरे तू असं बोलतोस माझ्याशी. धर्म म्हणतो पण ऐक अर्जुना, विजया तुझं विजय नसे. विजय नाव आहे अर्जुनाचं. विजया तुझं विजय नसे, का हरिविण पावसी मरण. अरे हरी नाही, मी तुला मारतो बघ. साया केशव आणि मला जर आवडलास ना तर केशवाला बोलव, साया केशव आणि, मग तुझसी मी करीन का मरण. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते रामा. अरे तू काळजी घे, तुझ्या साया त्या केशवाला बोलव, नाहीतर मी तुझी काय अळूचं फतफत करून टाकेन. आणि म्हणतो खरं सांगू का अर्जुना, तूच बोलवले त्या कृष्णाला. मी त्या कृष्णाचा खूप भक्त आहे रे. मी लहानपणापासून त्याची भक्ती केली आहे, त्याच्यासाठी तडफडलोय, पण ना तो मला ओळखत नाही. मी बोलवलं तर तो नाही रे येणार. तो तुझ्या इतकं प्रेम करतो ना, इतकं प्रेम करतो, तू बोलवलंच तर तो येईल. तू बोलव त्याला. सारथीच आहे तो अर्जुनाचा. आणि अर्जुन श्रीकृष्णाला बोलवतो, या भगवान या, आता युद्धाला सुरुवात करायची आहे. आणि श्रीकृष्ण येतात आणि त्यांचं ते दर्शन घ्यायला आपल्या सारथ्याच्या जागेवर जाऊन बसतात. त्यांना पाहिल्याबरोबर राजा हंसध्वज, त्याची बाकीची 4 मुलं आणि सुधन्वा सगळेजण त्याच्या रथाच्या समोरून त्याला साष्टांग प्रणिपात होतात आणि म्हणतात, भगवंता तुला आज आम्ही आमची युद्धरूपी पूजा अर्पण करणार आहोत. कृष्ण छान असं स्माईल करतात आजच्या वर्षी आणि मग पुन्हा आपापल्या जागी जातात. आता सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतली आहे, रणदुंदुभी वाजवलेली आहे आणि आता टणत्कार करायचा. सुधन्वानी पहिलाच एक बाण जोरात मारला आणि ठाणकन तो बाण त्या अर्जुनाचा रथ जो आहे त्या रथाच्या पायाशी पुढे असा जमिनीत घुसतो. भूकंप झाल्यासारखं होतो आणि तो रथ पण थोडासा हलतो. कृष्ण म्हणतो, अर्जुना हे मॅटर वेगळं आहे, तू युद्ध कॅन्सल कर. आणि तू त्याला ओळखत नाही, तू युद्ध कॅन्सल कर. अरे कृष्णा, त्या कुरुक्षेत्रावरती मला युद्ध करायचं नव्हतं, बरोबर आहे की नाही? तेव्हा तू मला चाव्या भरून 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 मला तू युद्धाला प्रवृत्त केलंस आणि मग ते 18 अध्याय आणि सगळ्यांना आता ती गीता पाठ करायला लागते, ते करायला लागलंस. आणि आता आज मी युद्ध करायला तयार आहे की नाही, पण तू मला म्हणतो युद्ध करू नको. हे काय, हे बरोबर नाही. अरे तुला माहित नाही, हा सुधन्वा जो आहे ना, याच्याजवळ खूप पुण्याई आहे. तू पराक्रमी आहेसच, पण या सुधन्वाजवळ खूप पुण्याई आहे, त्यामुळे खूप काळजी घ्यायला लागेल. आणि त्या कुरुक्षेत्रात काय होतं माहितीये, समोर सगळे आजे पण जे होते ते सगळी म्हातारी माणसं होती, ते काय अवघड नव्हतं. आता तसं नाही बघा, बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते ना, ते खूप म्हातारी माणसं नको 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 म्हणतात. ते म्हणतात आमचीच बिल्डिंग
स्किल डेव्हलपला आली आहे, आता कुठलं आम्हाला सगळं झेपायचं, असं होतं की नाही बघा. पण इथे हा सुद्धा 25 वर्षाचा मुलगा आहे, असा सळसळता तारुण्य आहे. तेव्हा तू विचार कर, अरे मला सांग कृष्णा, तू कोणाच्या बाजूचा, तू महायुतीचा का आणि कोणाचा? माझी बाजू घ्यायला पाहिजेस की नाही, मला आता युद्ध करायचं की नाही? बरोबर, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हो. अर्जुन म्हणे त्या कृष्णाच्या गळ्यात पडला. कृष्ण म्हणाला ठीक आहे, चला आपण युद्ध करूया. आणि आता युद्धाला सुरुवात. दोघांच्याही पाठीमागे भाते, त्या भात्यामध्ये बाण आहे. आणि सुधन्वा काय करतो, आता दुसरा बाण, पहिला बाण होता नमस्काराचा, आता दुसरा बाण सुधन्वा काय करतो, जोरात टणत्कार करतो. आणि त्या रथाची जी चाकं असतात ना, त्या चाकं असतात, त्या चाकाला असं जोडणार ॲक्सेल म्हणू आपण, आपल्या मोटारीला असतो, त्याचा बरोबर मध्यभागेनं त्याचं लक्ष घेऊन सुधन्वा एक बाण जोरात सोडतो. आणि त्यांनी काय होतं माहितीये, ती सगळी चाकं आहेत ना, त्यांनी असं खूप छान वर्णन केलंय. ती चाकं हलायला लागतात हरीने, आणि ते चाकं हलायला लागतात, ते पूर्ण रोज साधारण फिरायला लागतो. असा क्लॉक पेज असतो ना, मी आपण पलंगावर बसतो आणि कोणती घराघराला फिरवलं तर कसं होईल, तसा तो घराघराला फिरायला लागतो. ती चाकं दोन बाजूला जातात, ते 4 घोडे दुसरीकडे जातात आणि ते गरगर फिरतो. आणि तो अर्जुन कृष्णाला घट्ट पकडू नये. हरीने अर्जुन जवळी धरिला, हरीने अर्जुन जवळी धरिला, रथा आवरे म्हणे अर्जुन, रथा आवरे म्हणे अर्जुन, गरगर गरगर चंद्र फिरतो, गरगर गरगर चंद्र फिरतो, उपाय काही मला सुचेना, उपाय काही मला सुचेना, गरगर गरगर चंद्र फिरतो, गरगर 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 चालूच आहे. शेवटी जराळांनी कृष्ण आपली पुण्याई आपल्या हातात घेतात आणि तो रथ थांबवतात. ते घोडे जवळ आणतात, चाकं जवळ आणतात, सगळी जोडाजोडी करतात आणि म्हणतात, अर्जुना अजूनही विचार आहे का तुझा, रिथिंक, विचार कर. नाही म्हणे, आता म्हणे मी मागं फिरलं तर मला कोण टाकायला जागा नाही कुठे, नाही आता म्हणे मी करणार जे काय ते, मी या सुधन्व्याला मारणारच. अर्जुन शपथ घेतो, या सुधन्व्याला मी 3 बाणांमध्ये मारीन आणि नाही मारलं ना तर माझे सगळे पूर्वज नरकात जातील. कृष्ण म्हणता, वा वा, काय युनिक आहे तुझी, युनिक डिक्लेरेशन. तिकडे कुरुक्षेत्रात काय म्हणत होता, मी उपास करीन, मी संन्यास घेईन, मी या मी त्या, ते वेगळंच, आणि आता तुझं वेगळंच. अरे त्यांच्या पुण्याने ते स्वर्गात गेले, तू कशाला त्यांना नरकात घालवतोस? ए कृष्ण, असं नको रे करू, परत माझ्या बाजूचा मग तू कॉन्फिडन्स घालू नको रे. बरं चल, मी तुझ्या बाजूने ये, काही चिंता करू नकोस. आणि आता युद्धाला सुरुवात होते. आता सुधन्वा एकदम तेजीत आहे, आता फॉर्मात आला आजच्या भाषेत. कृष्ण म्हणतो त्याच्याकडे पुण्याई आहे. कसली पुण्याई आहे? एक, त्यांनी भगवान शंकरांची इतकी प्रचंड तपश्चर्या केली आहे की भगवान शंकरांनी प्रकट होऊन सुधन्व्याला आलिंगन दिले. नंबर 2, त्यांनी आईवडिलांची सेवा इतकी मनोभावे केलेली आहे. म्हणजे त्याला 4 भाऊ आहेत, पण या सगळ्या या बाळांनी आईवडिलांची सेवा इतकी उत्तम केली की आईवडिलांचे त्याला आशीर्वाद आहे. आईवडिलांचे आशीर्वाद कधीही वाया जात नाही. आपण कुठेही गेलो, तयारी नसली ना तरी एक कॉन्फिडन्स असतो, तो आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादांचा असतो. आपण आपल्या मुलाबाळांना हे सांगतोही. आणि सगळ्यात महत्त्वाची 3री गोष्ट म्हणजे तो एकपत्नी व्रत राखणार आहे. या 3ही गोष्टी आपल्याकडे येणो इल्ला, लक्षात ठेव. नाही आता शपथ घेते, आता मी युद्ध करणार, ठीक आहे, मी तुला आपली कल्पना दिली, टू बी ऑन सेफर साईड. कृष्ण आपले हुशारच ना, टू बी ऑन सेफर साईड. आणि आता युद्धाला सुरुवात होते. आणि सुधन्व्याने पहिला बाण भरलेला हातामध्ये, आणि तो बाण आधी त्यांनी कपाळाला लावलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की जर मी शंकराची मनापासून पूजा केली असेल तर ह्या बाणाने अर्जुनाचा वेध घ्यावा, अर्जुनाचा पराभव व्हावा. अर्जुन मरावा असं म्हणत नाही, कारण त्याला माहिती आहे तो भगवंताला प्रिय आहे. या बाणाने त्याचा वेध घ्यावा. आता कृष्ण म्हणतो, अर्जुना तुझा नॉर्मल बाण ना मला दे, माझी पुण्याई मी काहीतरी लावतो, नाही तर तुझं काही खरं नाही. अर्जुन ऐकतो, पर्यायच नाही ना, बॉसने सांगितलं ऐकायलाच पाहिजे. आणि तो बाण भगवान कृष्णाच्या हातामध्ये देतो. आणि त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणतात, मी माझं पुण्य आता ह्याला लागेल. भगवान कुठलं पुण्य लावतात? गोवर्धना ते उचलून गाई. गोवर्धनात सगळ्यांचं रक्षण केलेलं भगवंतांनी, ते पुण्य ते चार्जिंग त्या बाणाला करतात. आणि अर्जुन तो बाण सोडतो. अर्जुनाचा बाण आणि इकडून सुधन्व्याचा बाण ठाकरशी टक्कर होते आभाळामध्ये. आणि अर्जुनाच्या बाणाचे छोटे 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 तुकडे, दलिया करतो की नाही आपण, दलियाचा उपमा, तसे तुकडे. आणि सुधन्वाचा बाण मागे गेला त्याच्यावरून. अरे असं कसं झालं?
भगवंता तुम्हाला आवडणार नाही, पण सांगू का, गोवर्धन पर्वताखाली तुम्ही सगळ्यांचं रक्षण केलं, पण पाऊस का पडला? इंद्रदेव कोपला. तो का कोपला? तुम्ही खोड काढली त्याची. तुम्ही त्याचा त्याचा माग उतरवायला गेला. कोणी सांगितलं होतं तुम्हाला? तुमचे काय ते हिशोब तुम्ही चुकते केले ना, त्याच्यामुळे हे घडलंय. त्या पुण्याला व्हॅल्यू 0, व्हॅल्यू 0 असं आहे का? ठीक आहे, आम्ही दुसरं पुण्य आता पडाल. अर्जुन तू घाबरू नकोस, आता हा त्याला कॉन्फिडन्स देतो. पुढे दुसरा बाण, सुधन्वाने पुन्हा दुसरा बाण धरलेला आहे आणि पुन्हा एकदा कपाळाला मस्तकाला लावून भगवंताचीच प्रार्थना केली आहे की मी आईवडिलांची पूजा केली असेल तर ते पुण्य या ठिकाणी कामी लावावं. मग आता यांनी कुठलं पुण्य लावायचं? आता कृष्ण म्हणतात, मागे परशुराम अवतारी ब्राह्मणास दिली धरित्री, ते पुण्य या क्षणी रक्षण करो पांडवाचे. ते पुण्य आता भगवंत त्या बाणात ओततात आणि अर्जुन त्याचा बाण आणि सुधन्वा त्याचा बाण, पुन्हा खाटकन 2 बाण आभाळात एकमेकांमध्ये टक्कर होते, जोरदार टक्कर होते आणि पुन्हा अर्जुनाच्या बाणाचे तुकडे 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 तुकडे. आता कसा उपम्याचा रवा. अर्जुन म्हणतो, कृष्णा पडतंय की रे सगळं, आता काय करायचं? असू दे करू दे, अजून नकोस, आपल्याकडे आहे ना अजून पुण्य. पण सांग रे सुधन्वा, आता हे तर आहे ना, ब्राह्मणांना दिली धरित्री, परशुराम निष्पत वगैरे केला, मग त्याचं काय? सुधन्वा म्हणतो, भगवंता तुमच्याच आयुष्यातले कोण मलाच सांगायला सांगता का? हुशार तुम्ही. पण मी सांगतो, तुम्ही ब्राह्मणांना ती धरित्री दिलीत, पण क्षत्रियांचा निष्पात केला. पण तुम्ही काय केलं? ते जे कारण होतं ते तात्कालिक होतं, ते सार्वकालिक नव्हतं. तुम्हाला ते निक्षत्रिय करायची गरज नाही. तुम्ही काय केलं? यांची जमीन त्यांना दिली, क्षत्रियांची जमीन ब्राह्मणांना. तुमचं काय दिलं? आयजीच्या जीवात आयजी, म्हणजे मी म्हणते हा, काही नाही म्हटलं असं असं पुण्य मिळत नसतं. असं आहे का? कृष्ण विचार करतात. अर्जुन म्हणतो, देवा तुमची सगळी पुण्य ही अशीच आहेत का? आणि त्या पंडूला जायला ना बहुतेक नरकामध्ये. काळजी करू नकोस, आहे ना आपल्याकडे अजून काही आहे ना. आता अजून कसलं पुण्य असणार? आता त्याचं एकपत्नीत्व झालं, एकपत्नी व्रताचं. तुझ्या 4 माझ्या 1000. कसं व्हायचं? असू दे. पुन्हा एकदा सुधन्वा उभा आहे, तो पुण्य लावतो एकपत्नी व्रताचं. आणि इथे आता भगवंत काय करतात? भगवान आपल्या स्वतःच्या रघुनायकाचा अवतार आठवतात. रघुनायका प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे ना, त्यांचं चरित्र इतकं सुंदर आहे, त्या संपूर्ण चरित्रामध्ये डाग लागण्यासारखी एक गोष्ट नाही आहे. समर्थ असं म्हणतात, रघुनायका सारखा देव नाही, क्रिया पाहता चोखडी सर्व काही. या रघुनायकाच्या आयुष्यामध्ये एक कण नाही हो. आणि आज त्याचं मंदिर तिथे बांधलेलं आहे, रामलल्लांचं मंदिर बांधलंय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. जय श्रीराम. जय 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 श्रीराम. तर या श्रीरामांच्या अवतारातलं माझं पुण्य आहे ते मी लावतो. आणि ते पुण्य आता अर्जुन आशेवर एक 3रा बाण आहे ना, नाही तर प्रॉब्लेम आहे. तर इथे तरी तो सुधन्वा आता मरायला पाहिजे ना. पुन्हा एकदा याचा बाण आणि पुन्हा एकदा त्याचा बाण जोरात येतात आणि त्या सगळ्या दोघांचा टणत्कार होतो आभाळामध्ये. आणि पुन्हा एकदा रिपीट्स. अर्जुनाच्या बाणाचे तुकडे 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 आता कसे सुपारीच्या खांडावरती. आणि सुधन्वाचा बाण परत जातो. अर्जुन म्हणतो, कृष्णा अरे असं काय झालं सगळं? मी काय बोललो? तू माझ्या मदतीला हे सगळं काय? श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, अर्जुना तू वेडायस की काय? मी जो इथं आलेलो आहे ना, ते तुमच्या युद्धामध्ये तुला मदत करायसाठी नाही आलेलो. ते बघ, तू मारलेल्या बाणाचं टोक आभाळामध्ये अजून आहे. ज्या क्षणी मी सांगीन ना, त्या क्षणी ते टोक सुधन्वाच्या गळ्याचा छेद घेणार आहे, तो मरणार आहे. मी का आलो? माझा हा बाळ आहे ना, माझा हा भक्त जो आहे ना, तो त्याच्या युद्धाचा पराक्रम दाखवायसाठी इथे आला आहे आणि त्याला दर्शन व्हावं म्हणून मी इथं आलोय. मी तुझ्यासाठी नाही आलेलो. सुधन्वा ते ऐकतो. आता मध्ये शस्त्र टाकून देतो, खाली उतरतो आणि भगवंताला नमस्कार करतो. भगवंता मला माहिती आहे रे मी अर्जुन हारणार नाही आणि तुझं येणं पण असंच कशासाठी तरी असणार. फक्त एक मागू का? मी आता पुन्हा एकदा मृत्यूच्या दारातच आहे. आता थोड्या वेळात हा खेळ खलास होणार आहे. मी एकच मागतो. काय मागतो? अर्जुनाच्या बाणाचं जे टोक आहे ना, ते मला जे माझा छेद घेईल ना, तो छेद त्यांनी वरून नको घ्यायला, तो खालून घेऊ दे. का? जोपर्यंत माझ्या मेंदूमध्ये माझ्यामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत मी भगवंता तुझं नाम घेईन, ते नाम बाहेर येऊ दे रे.
आणि म्हणून तो बाण आहे ना तो फक्त खाली असू दे. तो म्हणतो खगे शासना शासना दान वांछा. खग खग म्हणजे ढग, त्याचा ईश म्हणजे गरुड, त्याचा जो मालक. खगे शासना शासना दान वांछा. खगे शासना शासना दान वांछा. जगत पावना पावना कारमेचा. जगत पावना पावना कारमेचा. तुटो नामना नाम लावण्य तुंडा. तुटो नामना नाम लावण्य तुंडा. परी वासुदेवा सुदेवा मुकुंदा. परी वासुदेव परी वासुदेव परी वासुदेवा सुदेवा मुकुंदा. भगवंता मला फक्त शेवटपर्यंत तुझं नाम घेऊ दे रे. श्रीकृष्ण पुन्हा एकदा हसतात आणि ते बाणाचं जे टोक आवळत आहे त्याला आज्ञा देतात आणि ते टोक जे आहे ना ते फटकन पुढे जातं आणि सुधन्व्याच्या गळ्याचा छेद घेतो. सुधन्व्याचं मुंडक गळापासून वेगळं होतं. मग ते खाली पडतं का नाही, ते तिथेच तरंगत राहतं आणि धावत धावत भगवंत जातात आणि ते मस्तक असं आपल्या दोन्ही बाहूंनी कवटाळतात. त्या मस्तकातले डोळे पण भगवंताकडे बघत असतात आणि त्याचे ओठ त्याचं नाव घेत राहतात श्रीकृष्ण गोविंद. आणि ते मस्तक हातात घेतात आणि भगवंत त्यांच्या त्या प्रिय भक्ताचं मस्तक हातात घट्ट धरतात. अश्रू येतात डोळ्यांमधनं, अश्रूंचा प्रणिपात होतो त्याच्याकडे, अश्रूंनी दिसतं त्याचं डोकं आणि भगवंत म्हणतात तुझं बलिदान वाया नाही जाणार. हे देवादिदेवा महादेवा, हे कैलासावर असलेल्या महादेवा, तुमच्या गळ्यातली जी माळा आहे ना त्या माळ्यामधला रुंडमणी आता नाही, मेरुमणी नाहीये. रुंडमणीची जी माळ आहे त्याच्यात मेरुमणी नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत ती माळ गळ्यात घातली नाही. हा मी तुम्हाला रुंडमणी देतो. आणि ते मस्तक अलगद तिकडे वरती पाठवतात आभाळामध्ये आणि भगवान सदाशिव भगवान शिव त्या मस्तकाचं धारण करतात आणि ते मस्तक आपल्या माळेमध्ये ठेवतात. अशा प्रकारे हा सुधन्व आहे तो मरतो पण तो तिथे जाऊन बसतो. हे का घडलं सगळं? कारण त्यांनी आयुष्यामध्ये शाश्वताच्या मागे तो लागला. अशाश्वताच्या क्षणभर सुखाच्या मागे लागला नाही. शाश्वताचा भगवंताच्या कृष्णाच्या नामामागे लागला. भगवंताची प्रीती केली, मनापासून प्रीती केली आणि म्हणून तो युद्ध जिंकला का हरला हो? तो युद्ध हरला पण तो युद्ध हारून सुद्धा जिंकला आणि अशा प्रकारे तो इतिहासामध्ये अमर झाला. आणि म्हणून समर्थांचा जो श्लोक आहे तो आपल्याला म्हणून महत्वाचा वाटतो. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. माझी सगळी सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती छान वाटलं. नामसंकीर्तनाचा महिमा किती सुंदर पद्धतीने सहज सोप्या आणि सुंदर सुरेल आवाजात तो सादर झाला नव्हे. आज आपल्याला एक कळलं की विष्णू सहस्रनामामध्ये सुगंधा नाव का आहे. आलं लक्षात? विष्णू सहस्रनाम आणण्यासमोर तिथे हे नाम का आहे ते आज आम्हाला समजलं. म्हणजे मी आता तोच विचार करत होते की ज्याच्या मुखी भगवंताचं नाम आहे ते नाम भगवंत धारण करतात. अंगावर रोमांच उघडले ऐकताना, डोळ्यात पाणी होतं, हृदयामध्ये कालवा कालवते, नाकात थरथरते की किती भगवंत एखाद्या भक्ताला, खऱ्या भक्ताला आपल्या हृदयाशी धरतो. म्हणजे एका भगवंताने स्वयंभू शंकर